अरबी समुद्राच्या अथांग किनाऱ्यावर लाटांच्या साक्षीने उभं असलेलं एक प्राचीन शिवधाम हे आहे श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर. कोकणची दक्षिण काशी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात वसलेलं हे मंदिर सुमारे 1000 वर्षांहून अधिक प्राचीन मानलं जातं. इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग या तिन्ही गोष्टींचं सुंदर संगम इथे पाहायला मिळतो. पूर्वी इथे कणकेच्या झाडांचा मोठा वन होता आणि त्यातच हे शिवलिंग सापडलं. म्हणूनच या पवित्र स्थानाला कुणकेश्वर असे नाव पडलं. इतिहास सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे आराध्य दैवत होते आणि त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धारही केला होता. कसं आहे? 70. ओके. मंदिरात येत असाल तर या जिंकडे ओटी नक्की घ्या. एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे. या पवित्र मंदिरात येताना सर्वांनी संपूर्ण आणि सभ्य कपडे परिधान करून यावे. या ठिकाणाची पवित्रता जपण्यासाठी मंदिर प्रशासनाने बाहेर स्पष्ट सूचना देणारा बोर्डही लावलेला आहे. म्हणून आपण सर्वांनी या नियमांचा आदर करूनच दर्शन घ्यावं. हीच खरी भक्ती आहे. मंदिराच्या स्थापत्यात प्राचीनेसोबत यादवकालीन आणि मराठा शैलीचा सुंदर मिलाप दिसतो. आजूबाजूला जांभ्या दगडाचं मजबूत बांधकाम आणि समोर पसरलेला अथांग समुद्र हा नजारा खरंच मन मोहून टाकतो. या मंदिराला दक्षिण काशी म्हणूनही ओळखलं जातं, कारण इथे दर्शन घेतल्यावर काशी यात्रेचं पुण्य मिळतं अशी श्रद्धा आहे. महाशिवरात्रीच्या काळात इथे भव्य यात्रा असते आणि हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात. आता आपण प्रवेश करतोय कुणकेश्वर मंदिराच्या पवित्र गर्भगृहात. मंदिराच्या आत मुख्य आकर्षण म्हणजे स्वयंभू भगवान शिवाचे शिवलिंग. हे शिवलिंग अत्यंत प्राचीन असून भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. गर्भगृहाच्या समोर तुम्हाला नंदी महाराजांची भव्य मूर्ती दिसते. भाविक प्रथम नंदीचं दर्शन घेतात आणि मग महादेवांचं दर्शन करतात. मुख्य गर्भगृहाच्या आजूबाजूला इतर लहान देवांच्या मूर्ती देखील पाहायला मिळतात, ज्यामुळे मंदिराची धार्मिक महत्ता अजून वाढते. भाविक इथे अभिषेक, पूजा आणि प्रार्थना करतात आणि महादेवांच्या चरणी आपली मनोकामना व्यक्त करतात. मुख्य कुणकेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला आणखी एक पवित्र स्थान आहे. ते म्हणजे इथे वसलेलं जोगेश्वरी मंदिर. जोगेश्वरी देवी ही शक्ती स्वरूप मानली जाते आणि महादेवांसोबतच इथे देवीचंही दर्शन घेतलं जातं. भाविक महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर इथे जोगेश्वरी मातेला नतमस्तक होतात आणि आपल्या इच्छा प्रार्थना व्यक्त करतात. मंदिर परिसरात अजून एक महत्त्वाचं आणि जागृत देवस्थान आहे. ते म्हणजे भैरव मंदिर. भैरवनाथ हे भगवान शिवाचे उग्र आणि रक्षक रूप मानले जाते. मंदिर परिसराचे संरक्षण करणारे दैवत म्हणून त्याची पूजा केली जाते.
अजून एक अत्यंत पवित्र आणि शांत स्थान आहे, ते म्हणजे समाधी मंदिर. या ठिकाणी संत किंवा महात्म्यांची समाधी असल्याचे मानले जाते आणि त्यामुळे हे स्थान भक्तांसाठी विशेष श्रद्धेचे केंद्र आहे. या मंदिराबद्दल सांगा आम्हाला थोडी माहिती. हा सांगतो. हां, तुमचं नाव पण सांगा आधी. आणि तुमचं नाव सांगा आणि मग माहिती सांगा. गंगाराम भाऊ घाडी, हां शिक्षक हां शिक्षक होतो मी. हां हा हां तर ह्या मंदिराची स्टोरी म्हणजे पूर्वी सगळे हे मंदिर आता आम्ही बांधलं, मग सगळं कोसळलं होतं जुनं सगळं. ते ह्या मंदिराचं वरचा भाग ना ह्याचा तो सुद्धा दोन बाजून बाहेर पडून सगळा डोंगर झालेला होता सगळं खाली. तर मग एक मी तेव्हा कुलाबा जिल्हा शिक्षक होतो, तिथून बदली करून घेऊन इथं आलो. आणि दादा ते आमदार होते मिडगावचे, त्यांनी मला ते हे सांगितलं. आणि त्याच्यानंतर हे देवळाचा उत्सव मंडळ होता, तो ट्रस्ट स्थापन केला. ट्रस्टचा अध्यक्ष मी झालो. आणि नंतर मग हे सगळं आता केलं दिसत आहे ना, हे सगळं करून घेतलं आणि सगळं हे केलं. आणखी आता म्हटलं बाबा आपल्याला झेपत नाही, मी सकाळ संध्याकाळी तर येईन. कारण कोणतरी येईल तर गाडीवरची काही म्हणून विचारतात काय, तर म्हटलं बाबा मी येईन सकाळ संध्याकाळी येईन, पण थोडं वेळ येईन. तेव्हा ते कसं दर्शन घ्यायचं ते दाखवतो तुम्हाला. आतमध्ये ही सोय आहे, नाही असं काही नाही. हा हात इथं ठेवायचा असा म्हटलं. हे बोट इथं ठेवायचं आणि हे मधचं बोट इथं ठेवायचं. आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आणि ओम नमः शिवाय. हिंदकेश्वरा नमस्कार बाबा. खरं म्हणाल तर आधी दर्शन घ्यायचं आहे कुठच्या मंदिरात गेलं, पण दाखवलं असं. हां आता काय होतं ह्या टायमाला, त्या टायमाला मंदिर खुलं असतं, पण काय लंगडी थोडी माणसं येतात ना, त्यांना मग त्यांना इथपर्यंत त्यांना न्यायचं. काय आधी ह्याच्या पाया पडायचं आणि नंतर न्यायचं ठेवायचं आणि विचारायला बाहेर आणायचं. एवढं काढून आता मी हे सगळं सोडलं. फक्त मी सकाळ संध्याकाळ इथं येतो, हे करतो. आपल्या आभारी तुमचा वेळ घेतल्याबद्दल धन्यवाद. कुंकेश्वर मंदिराच्या समोरच्या भागात तुम्हाला 3 छोटी मंदिरे पाहायला मिळतात. ही मंदिरेही या परिसराच्या धार्मिक महत्त्वात भर घालतात. यापैकी एक म्हणजे मंडलिक मंदिर. मंडलिक मंदिराच्या शेजारीच असलेलं दुसरं मंदिर म्हणजे नारायण मंदिर. नारायण मंदिराच्या शेजारी असलेलं तिसरं पवित्र स्थान म्हणजे गणपतीचं मंदिर. भगवान गणेश हे विघ्नहर्ता मानले जातात. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना त्याच्या दर्शनानेच केली जाते. मंडलिक, नारायण, गणपती ही 3ही मंदिरे मिळून या संपूर्ण परिसराला एक संपूर्ण आणि संतुलित आध्यात्मिक रूप देतात. कुंकेश्वर मंदिराच्या समोर असलेली 3ही मंदिरं भक्तांसाठी एक विशेष आणि पूर्ण दर्शनाचा अनुभव देतात. जर तुम्ही कोकणात फिरायला येत असाल तर श्री क्षेत्र कुंकेश्वर मंदिर हे ठिकाण नक्की भेट द्या. इथे तुम्हाला शांतता, इतिहास आणि अध्यात्म यांचा अनोखा अनुभव मिळेल. आम्ही सगळे आलेलो आहोत कुंकेश्वर मंदिराकडे. हर हर महादेव, हर हर महादेव. अशा प्रकारे
कुणकेश्वर मंदिर आणि त्याच्या परिसरातील सर्व पवित्र मंदिरे आपण फिरून पाहिली. हा आध्यात्मिक आणि निसर्गरम्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच भन्नाट ठिकाणांच्या भटकंतीसाठी भटकंती वाईब्स या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत हर हर महादेव.